नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. फोडणीचं वरण म्हटलं की अगदी ते सगळ्यांनाच आवडत असतं. मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण खायला खूप छान लागतं आणि पचायला सुद्धा हलकं असतं. श्रावण महिना पुढे चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये लसूण, कांदा काही काही ठिकाणी खात नाही किंवा काही लोक श्रावण महिना पूर्ण लसूण कांद्याचा वापर अजिबात करत नाही. अशा वेळेस आपल्याला फोडणीचं वरण बनवायचं असतं, पण ते कसं? तर आज आपण असंच गरमागरम वाफळतं लसणाची फोडणी न देताही फोडणीचं वरण इथे बनवणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे वळूया. 1 वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली. आता तुम्ही किती लोकांसाठी वरण बनवताय त्यानुसार तुम्ही इथे मुगाची डाळ घेऊ शकता. स्वच्छ 3-4 पाण्याने आपल्याला चोळून धुवायची. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, हळद आपल्याला अर्धा चमचा घालायची, थोडंसं हिंग घालायचं आणि 1 पळीभर आपल्याला तेल घालून अगदीच 4-5 शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ इथे शिजवून घ्यायची. मुगाची डाळ असल्यामुळे ती अगदी 4-5 शिट्ट्यांमध्ये आरामात गाळ होईपर्यंत इथे शिजली जाते आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही डाळ इथे शिजली जाते. तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी डाळ एकदम लुसलुशीत गाळ होईपर्यंत इथे शिजली गेलेले. त्यामध्ये मी इथे कोमट पाणी घातलेले. जेव्हा आपल्याला फोडणीचं वरण बनवायचं असतं, डाळ शिजल्यानंतरनं गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा. थंड पाण्याचा वापर इथे कुठेही करायचा नाही. त्यामुळे काय होतं, वरणाची जी चव असते ती वेगळी लागते. व्यवस्थित डाळ पाणी घालून आपण हटवून घेतलेली. 2 पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं. जिरी मोहरीची फोडणी मात्र आपल्याला यामध्ये भरपूर द्यायची. हिरव्या मिरच्या मी 3-4 अशा मधी कट करून घातलेल्या आहे. त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची. हिंग मी इथे घालून घेतलेलं आहे. कढीपत्ता आपल्याला भरपूर घालायचा. जेव्हा आपण कोणतीही फोडणीची भाजी बनवत असतो त्यामध्ये हिंगाचा आणि कढीपत्त्याचा वापर मात्र आपल्याला यामध्ये आवर्जून करायचा. त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली. 2 मिनिटभर आपल्याला हे बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. गरम पाणी मी इथे केलेलं नाही आहे म्हणून मी इथे 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि हे फोडणीचं पाणी गरम झाल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये हटवून घेतलेली मुगाची जी डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतरनं सुद्धा तुम्ही वरण किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता. मिठाची चव बघून आपल्याला मीठसुद्धा तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता. त्यानंतरनं व्यवस्थित वरण आपल्याला इथे हलवून घ्यायचं. आता इथे मी तेलाचा वापर केला आहे, पण जर तुम्ही इथे तुपाचा वापर केला तर वरणाची जी चव असते ती त्याहीपेक्षा खूप छान लागते. खळखळून अशी आपल्याला वरणाला 1 उकळी काढून घ्यायची मोठी आणि त्यानंतरनं 5-6 मिनिट बारीक गॅसवरती वरण इथे उकळतं ठेवायचं. तर तुम्ही इथे बघू शकताय छान असं फोडणीचं पिवळं रंजन आपलं मुगाच्या डाळीचं वरण इथे बनवून तयार झालेलं आहे. अगदी खायला चविष्ट असतं, पचायला हलकं असतं आणि अगदी सगळ्यांना आवडणारं असतं. तर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी फोडणीचा लसणाचा वापर न करता वरण इथे बनवले. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा.